ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावे या उदात्त उद्देशाने जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली। या योजनेसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। मात्र धुळे तालुक्यातील बोरविहीर गावात चित्र वेगळंच आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना गावासाठी मंजूर झाली। ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या। पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास होता। मात्र आजही योजना अपूर्ण अवस्थेतच आहे। काम पूर्ण करण्याचे आदेश असतानाही या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे। पाईपलाईनचे काम अपूर्ण, वॉटर फिल्टर यंत्रणा बसवलेली नाही। परिणामी गावातील पाण्याचा प्रश्न जैसे ते आहे। महिलांना अजूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागते। उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होते। ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। या संदर्भात नागरिकांनी तक्रार दाखल केली। यानंतर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली, स्थळ पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली। मात्र प्रत्यक्षात काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे। ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे, जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करावे, वॉटर फिल्टर बसवून शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आता प्रशासन जागे होणार का, की बोरविहीरकरांना अजून प्रतीक्षा करावी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज आमच्या गावात बोरविहीर या गावात जलजीवन मिशन या योजनेची चौकशी समितीद्वारे जिल्हा परिषदकडून चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर जे आमच्या पाण्याचा प्रश्न होता आमच्या गावातील, जो गेल्या 15-1 वर्षापासून विलंबित ठेवलेला आहे शासनाने, त्यावरही आम्ही चर्चा केली आणि सोबतच आज पाणीसाठी आम्ही विहिरीकडे जाणार आहोत। आणि गेल्या अनेक वर्षांपासून जो पाणी टंचाईला आम्ही सामोरे जातात, त्यावर उपाययोजना करावी अशी आमची या चौकशीच्या माध्यमातून मागणी आहे। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने गाथा पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडत आहे। आज सकाळी तुकाराम महाराज मंदिरापासून पालखी व दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला। गावातील माता भगिनींनी ठिकठिकाणी आरती करून पालखीचे स्वागत केले। अहिल्यानगर, इंदिरानगर, शनी मंदिर चौक, राजदरबार गडी, ग्रामपंचायत चौक, महात्मा फुले चौक तसेच मोहन शेख नगर व धनगर गल्ली या मार्गाने पालखी मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गाव वारकरी संप्रदायाच्या नामघोषाने दुमदुमून गेले होते। भाविकांनी दर्शन घेत संत तुकाराम महाराजांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक झाले। दिनांक 26 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 या कालावधीत अखंड हरिनाम कीर्तन होणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे। या काळात राज्यातील नामवंत दिग्गज कीर्तनकार मंडळी आपल्या कीर्तन सेवेने भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घालणार आहेत। गावातील व परिसरातील सर्व कीर्तनप्रेमी भाविकांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। स्वराज वॉशिंग सेंटर, धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा। स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत, 14 तास उपलब्ध, 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध। आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल। एकदा अवश्य भेट द्या। पत्ता: गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेल जवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर। संपर्क: 86 25 97 09 48।